पोटाची जंत ही एक सामान्य समस्या आहे जी मुख्यतः मुलांमध्ये जास्त दिसून येत असते, पण वृद्ध लोकांना या समस्यांचा सामना करावा लागू शकत असतो. पोटातील जंतामुळे गंभीर संसर्ग होत असतो. या रुग्णते आपल्या शरीरात इतर भागावर परिणाम करू शकतात. पोटात जंत असल्यास आपणास पोटदुखी, पायात फिटके येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, अशक्तपणा येणे, फुगणं लागणे, जुलाब आदी लक्षणे दिसून येत असतात. पोटामध्ये कृमी होण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये कच्चे मांस खाणे, दूषित पाणी पिणे या गोष्टींमुळे जंत होतात. यासाठी काही औषधे देखील असतात, पण आपण काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो. आपण काही साध्या गोष्टींचा वापर करून देखील पोटातील जंतापासून आपण सुटका मिळवू शकत असतो. पोटाच्या पीचच्या पानांचा रस पोटातील जंत मारण्यासाठी खूप प्रभावी ठरत असतो. याचे सेवन केल्याने पोटातील जंत पोटातच मरतात. मृत्यूनंतर ते जंत विष्ठेद्वारे पोटातून बाहेर पडतात. यासाठी आपण 2 ते 4 पीचच्या पानांचा रस प्यावा. यासाठी लवकर जंतापासून सुटका होण्यास या पीचचा रस पिण्याआधी काही तरी गोड पदार्थ खाल्ल्याने पोटातील जंत किंवा कृमी एका जागेवर येतात. कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पोटातील जंत मारण्यासोबतच संसर्गाशी लढण्यास मदत होत असते. जर तुम्हाला पोटातील जंताचा त्रास होत असेल तर त्यासाठी 3 ते 4 चमचे कडुलिंबाच्या पानांचा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. याचे आपण काही दिवस नियमित सेवन केल्यास पोटातील जंत मरतात. तुळशीची चटणी बहुतेक घरांमध्ये वापरली जात असते. यामुळे आपल्या पोटातील जंत साफ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते. यासाठी तुम्ही रोज 2 ते 3 चमचे तुळशीच्या चटणीचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या पोटातील जंत मलाद्वारे शरीराबाहेर जातात. हळद ही औषधी गुणधर्माने खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे पोटातील